जय गणेश संघाकडून एक अविनाशी सुरती, एक स्टार खेळाडू, एक आयकॉन खेळाडू ज्याने राजपूरचं नाव साता समुद्राकडे नेऊन सोडलेलं आहे, तोच अविनाश सुरती या टेनिस पटलावर आपला कला कौशल दाखवताना आणि पहिलं षटक घेऊन चंदन नावाप्रमाणे सुगंध दरवळणार आहे आणि गोलंदाजीचं कला कौशल्य दाखवणार आहे चंदन. तुडुंब संघाचा एक हुकमी एका जबरदस्त गोलंदाजी करणारा खेळाडू चंदन. कर्णधाराने धुरा सोपवलेली आहे त्याच्या खांद्यावर. पुन्हा एकदा चंदन बॉलिंग मार्फत तयार. 10-12 पावलांचा स्टार्ट अंपायरला पार करतोय. राईट मूव्हवर 12 करतोय. मारलेला पवन आणि फटका बघूया. मला वाटतं पहिल्या चेंडू धाव घेण्याच्या नादात बघूया पंच डिसिजन, लास्ट डिसिजन. दीपेश पंच आहेत, घनश्याम आंबटकर पंच आहेत. या सामन्याचं लक्ष ठेवून पंच डिसिजन, लास्ट डिसिजन. दीपेश गिदे आणि घनश्याम आंबटकर. मला वाटतं नटआउटचा कॉल दिला पहिला चेंडू, परंतु चप्पल जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा कौल दिलेला आहे तो. तुडुंबाडी संघाने जबरदस्त क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. पुन्हा एकदा चंदन भेट होतोय. पहिला सामना सलामीचा तुडुंबाडी वर्सेस जय गणेश राजपुरी. लाईव्ह क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांचं नशीब आजमावणार आहे. प्रत्येक दूरवर नेऊन खेळाडू सोडणार आहे यूट्यूब. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी करताना चंदन नावाप्रमाणे सुगंध दरवळतोय आणि गेंदबाजीमध्ये कला कौशल्य दाखवतोय तो तुडुंबाडीचा हुकमी एक्का चंदन. सामना 4 षटकांचा खेळवला जाईल याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा चंदन. तसेच आमच्या मंडळाच्या वतीने मुंबई धर्मदाय, तसेच आमच्या मुंबई, तसेच राजपुरी बालगणेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रमेश नारायण गिदी यांचा शाल श्रीफल देऊन आम्ही सत्कार करीत आहोत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करत आहे. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, वाईट करार, बाह्य चेंडूवर 1 धाव. संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे 1 धावेने. पुन्हा एकदा मुंबई धर्मदाय फंडाचे अध्यक्ष सन्माननीय विलास मधुकर कुंभी यांना सुद्धा शाल श्रीफल देऊन एक पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा सत्कार करीत आहोत. पुन्हा एकदा चांगला मारलेला फटका. हो हो हो, जबरदस्त कॅच, कमाल की कॅच. पहिल्याच षटकात विकेट घेण्याची क्षमता चंदन यांनी. तसेच महालक्ष्मी मच्छीमार सोसायटीचे सेक्रेटरी तथा एक उत्कृष्ट समालोचक सीताराम आगरकर यांना सुद्धा शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन दीपक गीते स्वागत करीत आहे मंडळाच्या वतीने. जबरदस्त गेंदबाजी चंदन यांनी लावलेली. पहिलं षटक चालू आणि पहिल्या षटकातील चार चेंडू नंतर 1 धाव आणि 1 विकेट. पहिलं षटक आहे. मला वाटतं दिलीप नारायण आगरकर बालगणेश क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष त्यांना सुद्धा शाल श्रीफल देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आम्ही सत्कार करीत आहोत. प्रत्येक मान्यवराचा सत्कार इथे केलेत आहे. पहिलं पर्व आहे बालगणेश क्रिकेट मंडळ मुंबई रहिवासी यांच्या विद्यमानाने. त्यांची जागा घेण्यासाठी आता मला वाटतं मनीष, तसेच आपल्या बालगणेश मंडळाचे सहसेक्रेटरी घनश्याम महादेव मालिम यांचा सुद्धा शाल श्रीफल देऊन सत्कार करीत आहोत. बॉल किती? 3 बॉल झालेले आहेत. पुन्हा एकदा चंदन एका जहाराने गेंदबाजी करताना मनीषसाठी. पुन्हा एकदा 9 बॉल घोषित केले पंचांनी. 9 बॉल घोषित. तसेच महादेव दिघीकर एका सुखदुःखात सगळ्यांच्या सुखदुःखात जाणारे महादेव दिघीकर यांना सुद्धा शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा सत्कार करीत आहोत. पंचांचा निर्णय अंतिम. पंच डिसिजन, एक लास्ट डिसिजन. तसेच भालचंद्र आगरकर गोल्डन ग्रुपचे डेकोरेटर भालचंद्र आगरकर यांना सुद्धा शाल व श्रीफल देऊन पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा सत्कार करीत आहोत.
पंच डिसिजन. तसेच प्रलय आंबटकर यांचा सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ शाल श्रीफल देऊन आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत. अंपायर डिसिजन. नो बॉल. नो प्लस एक काय, फक्त एकच. पुन्हा एकदा चंदन भेदक गोलंदाजी करताना चंदन. हा चांगला मनीषाने मारलेला फटका, एका धावेसाठी सुंदर क्षेत्ररक्षण. हा 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 हा, सुंदर क्षेत्ररक्षण तुडुंबाडीकडून आणि एक धाव चोरटी मनीषाने घेतलेला आहे आणि एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 4. तसेच आपल्या महादेव कोळी समाजाचे सेक्रेटरी सन्माननीय मुरलीधर घागरी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा शाल पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत. आमच्या महादेव कोळी समाजाचे एक चनाक्ष सेक्रेटरी मुरलीधर पांडुरंग घागरी यांना सुद्धा शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करीत आहोत. तसेच चंदन पुन्हा एकदा बॉलिंग मारपार. 10-12 पावलांचा स्टार्ट, हंपारला पार करतोय, राईटम वर मारा करतोय. पुन्हा एकदा वाडा शॉट, हवाई फायर, पहिल्या चेंडूचा फटका. एक आयकॉन खेळाडू आणि मला वाटतं 6 धावा योच षटकार आणि या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 10. 1 बाद 10. तसेच मुंबई धर्मदाय फंडाच्या वतीने रामकृष्ण शेखजी यांच्या वतीने आम्ही त्यांचं सुद्धा शाल पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करीत आहोत. एक आयकॉन खेळाडू अविनाश सुरती एक धुरंधर खेळाडू आहे. क्रिकेट विश्वाला टेनिस क्रिकेटचा बादशाह समजला जाणारा असा खेळाडू अविनाश. पुन्हा एकदा लेग सिस्टीमला मारलेला फटका. किती धावेचा फटका, मला वाटतं 1 धावेचा फटका. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 11. पहिलं षटक संपते. चंदन याने पहिले 2 चेंडू जबरदस्त टाकले होते, परंतु नंतर लाईन लेग बिघडवण्यात सिंहाचा वाटा उचललाय तो अविनाश सुरती यांनी. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते. तसेच नाशिकेत सुरती 13 गाव कोळी समाज सदस्य सन्माननीय नाशिकेत नरहरी गरीब घरचा विद्यार्थी समाजसेवेसाठी नाशिकेत सुरती, नाशिकेत अनंत सुरती यांना सुद्धा शाल व पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत. दुसरे षटक सामना 4 षटकांचा खेळवला जाईल याची संघनायकाने नोंद घ्यायची आहे. तसेच जालिंदर महेंद्र कुणबी एक कोई मिल गयाचे स्टार खेळाडू महेंद्र यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. यश दुसरं षटक घेऊन यश तुडुंबाडी संघाचा हा जहाराणा खेळाडू यश दुसऱ्या गोलंदाजीचं ओझं घेऊन खांद्यावर एका कर्णधाराचा विश्वासात घेऊन संभाळ. तसेच कपिल घागरी यांचा सुद्धा सन्मान होत आहे. गावावरून आलेले आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान होणे कालाची गरज आहे. पुन्हा एकदा त्यांचा सुद्धा सत्कार. तसेच विलास खांदेकर स्टारा 11 संघाचे स्टार खेळाडू विलास खांदेकर यांचा सुद्धा सन्मान. बालगणेश क्रिकेट मंडळ मुंबई रहिवासी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा यश त्यांना मारा करणार आहे तो मनीषाने मारलेला फटका. 1 धावेचा फटका. स्वीपचा फटका मारण्याच्या नादात 1 धावेसाठी स्वीपचा मनीषाने मारलेला फटका आणि एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते. तसेच आमच्या समाजाचे पंच तथा सर्वांचे लाडके सर्वांच्या सुखदुःखात जाणारे प्रसाद आंबटकर समाजाचे महादेव कोळी समाजाचे पंच यांचा सुद्धा शाल श्रीफल देऊन आम्ही सत्कार करीत आहोत. तसेच मंगेश बुवा एका राजपूरची संस्कृती जतन करून ठेवलेली आहे असे मंगेश बुवा खरसेकर मनीषाने मारलेला फटका. बघूया किती धावेचा फटका, परंतु चेंडू शरल क्षेत्ररक्षक हातात, परंतु 1 धाव रोखू शकणार नाही आणि 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 13 मेरा साथ कोण देगा. आणि तसेच राजपुरी गावचे चांगले समालोचक म्हणून एक
गावचे पंच म्हणून ओळखले जाणारे असे मंगेश कुणबी यांचा सुद्धा सत्कार या मुंबई कमिटीकडून होत आहे. तरी त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये चांगला स्वागत करायचं आहे. तसेच अविनाश फलंदाजीसाठी तयार, पाहूया मारलेला फटका, किती धावांचा फटका आणि सुंदररित्या असा कार्पेटच्या सहाराने चौकार. तसेच मुंबई धर्मदाय फंडाचे अध्यक्ष विलास मधुकर यांची धर्मपत्नी आशाताई विलास कुणबी यांचा सुद्धा सत्कार आमच्या मंडळाच्या वतीने, तसेच मंगेश कुणबी यांची धर्मपत्नी मालती मंगेश कुणबी हिचा सुद्धा सत्कार आल्याबद्दल करण्यात आलेला, त्याबद्दल मुंबई धर्मदाय फंडाचे तसेच क्रिकेट मंडळाच्या वतीने मी सत्यशा ऋणी आहे, धन्यवाद देतोय. मालतीताई यांना शाल श्रीफल देऊन सन्मान करत आहे. पूर्वा गीते पुन्हा एकदा यश 10-12 पावलांचा स्टार्ट, पुन्हा एकदा लेग एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू बाह्य चेंडू, तसेच गिरीश कुणबी यांची धर्मपत्नी मनीषा हिचा सुद्धा सत्कार आमच्या मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. धन्यवाद 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 पूर्वाताई. धाव संकेत भर, पुन्हा एकदा अविनाश 10-12 पावलांचा स्टार्ट, यश मारा करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, एका जबरदस्त, मला वाटतं पंचांच्या रीते अविनाश का इनिंग का खात्मा, जो बड़ा खिलाड़ी होता है उसका खात्मा कर दिया है. अविनाश पॅवेल में जा बैठा आणि धाव संख्या झाली फक्त न फक्त 18. घनश्याम महादेव मालीम याने आमच्या मंडळासाठी रोख रक्कम 501 रुपयाची देणगी दिलेले मंडळ आमचं आभारी आहे. धाव संख्या झाली 18. दुसरं षटक चालू आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता मला जय गणेश संघाकडून तुरुंबाडी संघ सुद्धा तल्लबल्ले आहे. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त क्षेत्ररक्षण तुरुंबाडीचं होत चाललेलं आहे. तसेच मकरंद शेखजी यांना सुद्धा ऑलराऊंडर आहेत, मुंबई धर्मदाय फंडाचे सगळ्या क्रिकेट मंडळाचे सहकार्य करतायत. मकरंद शेखजी यांना सुद्धा आम्ही पुष्पमालिका आणि शाल श्रीफल देऊन त्यांचा आम्ही सत्कार करीत आहोत. मकरंद शेखजी क्रिकेट बोलल्याबद्दल ते ध्यास आहे, त्यांचा अभ्यास आहे आणि क्रिकेट मंडळासाठी लागणारे तुरे. तसेच रामकृष्ण विष्णू शेखजी यांनी सुद्धा आमच्या मंडळासाठी रोख रक्कम 501 रुपयाची देणगी दिलेल्या मंडळ आभारी आहे. यश याला चांगली भेदक गोलंदाजी करायची आहे, टिच्चून मारा करायचा आहे, कमी धावसंख्येचा सामना रंगतदार करायचा पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर, परंतु दोन्ही तुल्य बल्ले संघ. त्याची जागा घेण्यासाठी आता विकी मालीम. एक सांगू इच्छितो, जय गणेश संघ आपल्या सर्वांनाच माहिती आहे, परंतु मसला तालुक्यातील हा तुरुंबाडी संघ हा सुद्धा एक खतरनाक टीम, एक गाजलेली टीम म्हणून ज्यांनी ओळख आहे त्यांची, असा हा तुरुंबाडी संघ. सतीश आगरकर यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. त्याने सुद्धा साल श्रीफल लेखनी म्हणून आलेला. पुन्हा एकदा यश याला चांगली भेदक गोलंदाजी करावं. विकी याने मारलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे बघूया आणि मला वाटतं थोडीशी मिस फील्ड आणि 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 20. तसेच उत्कृष्ट दौंडी महादेव कोळी समाजाचे तसे पाणी वाटप पण काम करतात असे सन्माननीय हेमंत आंबटकर आणि त्याने आमच्या मंडळासाठी रोख रक्कम 500 रुपये दिलेले आहेत. मंडळ आमचं आभारी आहे. तसेच गौरी मकरंद शेखजी यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा. हो, व्हाट अ शॉट, चेंडूच्या पाठीमागे मला वाटतं 1 धावेसाठी जबरदस्त स्क्वेअर लेगला मारलेला फटका आणि 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 21. तसेच रुपल पोटले एक महादेव कोळी समाजाचे पंच आहेत, महादेव कोळी समाजाचे धार्मिक पाणी पुरवठा कमिटीवर काम करतायत असे रुपल पोटले. तसेच गोल्डन ग्रुपचे डेकोरेटर युवक शेखजी यांचं सुद्धा शाल श्रीफल देऊन आम्ही स्वागत करीत आहोत. सामना 2 षटकं झालेल्या आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या होते 2 बाद 21. 21 आकडा शुभ आहे. 21 दुर्वा गणपतीला, 21 मोदक गणपतीला, 21 फुलं लाल फुलं गणपतीला आणि 21 आकड्याचा 21 धावसंख्येवर खेळतोय तो जय गणेश. दोन्ही संघ तुल्यबल्य. तुडुंबाडी सुद्धा नावाजलेला संघ मसला शिवर्धन मध्ये आपलं नाव त्याने कोरून ठेवलेलं आहे टेनिस पटलावर.
तसेच दीपक गीते या मुंबई तरुणांच्या पाठीशी तरुणांचं प्रेरणास्थान दीपक गीते यांचा सुद्धा शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन आम्ही सत्कार करीत आहोत, ज्यांनी ही स्पर्धा भरवण्याचा योग आणलेला आहे. आणि सर्व तरुणांच्या पाठीशी दीपक गीते तिसरं षटक घेऊन आता तसेच मुंबई धर्मदाय फंडाचे सभासद भरत विनोद कुणबी यांचा सुद्धा शाल श्रीफल देऊन आम्ही सत्कार करीत आहोत. आता तिसरं षटक घेऊन मोहतोल नावाप्रमाणे नाव मोठं आहे त्याचं, असा मोहतोल क्रिकेट विश्वावर या टेनिस पटलावर आपला या तुरुंबाडी एक नावासाठी एक गावासाठी क्रिकेट खेळतोय. गावाच्या विकासासाठी गावाच्या नावासाठी मोहतोल 10-12 पावलांचा स्टार्ट राईट आर्म राऊंड मारा करतोय. मनीषाने मारलेला फटका मला वाटतं एक सुंदर चेंडू मनीषला चकून गेलेला आहे. एक अवांतर अशी बिनबाद खेळी केलेली आहे, बिलबाद चेंडू टाकलेला आहे तो मोहतोल याने. कर्णधाराने तिसरं षटक त्याच्या खांद्यावर टाकलेलं आहे. आणि या गाव टू गाव स्पर्धेमध्ये मोहतोल तुडुंगाडी गावचा हा जहाबाद शिपाई हा जबरदस्त गेंदबाजी, एक बाईच्या स्वरूपात एक धाव आणि एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 22. तसेच माजी मंडळाचे खजिनदार सन्माननीय रमेश गिदी यांचे सुपुत्र आणि आमचे जावई प्रथमेश गिदी यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा मोहतोल मनुष्याने मारलेला फटका, करारा शॉट, गोली की तरह दलदल आता हुआ, 4 धावा, जबरदस्त मूर्ती लहान कीर्ती महान, एका कडक शॉट मारलेला आहे आणि 4 धावा, 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 26 लॉस ऑफ 2 विकेट. जय गणेश संघाकडून एक लहान मूर्ती. पुन्हा एकदा मनीष वाडा शॉट हवाई फायर लॉस 6 उडून दिला या विकेट गेट पटलावर. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यानंतर एक चौकार मारला, लागोपाठ षटकार मारला, जबरदस्त खेळी. एका नन्ना मुन्ना खिलाडी, छोटे कटका खिलाडी. तसेच आमचे जावई हेरमाव आंबटकर यांचा सुद्धा सत्कार आम्ही करत आहोत. रत्नाकर गीते आणि भरत कुणबी यांनी सुद्धा मंडळाला 500 रुपयाची देणगी देऊन उपकृत केलेले आहे. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी 1000 हातांची गरज लागते. वाईट +1 अंपायरिंगची भूमिका निभावता घनश्याम आंबटकर, दीपेश ज्यांना क्रिकेटची जाण आहे, क्रिकेटचे नियम अटी माहिती आहेत. मोतुल यांची थोडीशी खराब कामगिरी. तसेच मालीम यांचं सुद्धा आम्ही करण आंबटकर एक उद्योजक, ट्रॅव्हलिंग मॅनेजर. आता 2 गाड्या झाल्या, 4-5 गाड्या त्यांच्या होऊ दे, त्यांची ट्रॅव्हलिंग जोरात होऊ दे असं मी विनंती करतोय देवाला. जबरदस्त मैदानाकडे गर्दी होत चाललेली आहे. पहिला सामना तुडुंबाडी वर्सेस जय गणेश, त्याच्यामध्ये एक षटकार चौकार लगावला आहे तो मनीषानी, छोटे कतका खिलाडी आहे लेकिन जबरदस्त कामगिरी या टेनिस पटलावर. तसेच मयुरेश आंबटकर मंडळासाठी सर्व काय झोकून दिलेले आहे. मयुरेश आंबटकर तसेच पांडुरंग आंबटकर यांची सुद्धा हजेरी लागलेली आहे, दुकान सोडून आलेले आहेत. सर्वांना सूचना आहे, कर्णधारांना पाठीमागे झाडाला किंवा भिंतीला आदळला तरी एक सिंगल वंडी आहे. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आतापर्यंत 35. तिसऱ्या षटकातला ते शेवटचा चेंडू घेऊन मोतोल तसेच पांडुरंग आंबटकर यांना गावावरून आलेले आहेत. त्यांना गावकऱ्यांचा मान सन्मान दिला जातोय. मुंबई फंडाच्या वतीने शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन पांडुरंगजी आंबटकर यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करीत आहोत. पाठीमागे झाडाला भिंतीला लागला तरी एकलसा सगळ्या कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. डिक्लेअर झोनमध्ये डिक्लेअर तिला 1 रन दिला जाईल. दिनेश पाटील आपल्याला मार्गदर्शन करतोय, सर्वांना माहिती आहे. आणि आपण यानंतर होणारा सामना
तिसऱ्या षटकातील एक चेंडू मोतुल यांचा. मोतुल यांना भेदक गोलंदाजी करावी लागेल, टिचून मारा करावा लागेल. धावसंख्या झाली 35. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन थांबवते. याच्यानंतर होणारा सामना दिघी वर्सेस राणीची वाडी तला. या दोन्ही संघ नायकांनी लवकरात लवकर टॉप साठी यायचे आहे आणि याच वॉडा शॉट पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेने फिरकावून दिलेल्या या टेनिस पटलावर आंबटकर यांनी एक छोटे कटका खिलाडी मनीष याने पुन्हा एकदा 4 धावा काढल्या शेवटच्या चेंडूवर तिसऱ्या षटकातला आणि या 4 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 39. तसेच पूर्वा गीते, दीपक गीते यांची धर्मपत्नी या क्रिकेट विश्वासाठी, या क्रिकेट मंडळासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार मालती मंगेश कुंबी यांच्या वतीने त्यांना शाल श्रीफल गुच्छ देण्यात येत आहे. पूर्वा, दीपक गीते आणि मोतुल यांनी या षटकामध्ये 18 धावा दिलेल्या आहेत. एका मन्याने 19 धावा काढून स्वतः खेळत आहे मन्या या जयगणेश संघासाठी. पुन्हा एकदा जितू चांगला फटका मारलेला बघूया. एक धाव झाली मनीष आणि एक सोल्टी रनिंग बिटवीन द विकेट. एक सोल्टी धाव घेण्यात जबरदस्त सिंहाचा वाटा उचललेल्या संघासाठी षटकारांची आतिषबाजी करणारे खेळाडू, चौकारांची आतिषबाजी करणारे खेळाडू मनीष आंबटकर एक छोटे कटका खिलाडी या टेनिस पटलावर आपलं या नावाचं ना नावासाठी ना गावासाठी फक्त क्रिकेटसाठी अभ्यास करतोय आणि गावाच्या जल्लोषासाठी मनीष आंबटकर. पुन्हा एकदा जितू 10-12 पावलांचा स्टार्ट. मनीषाला पुन्हा एकदा फिरकावून दिलाय, उडवून दिलाय षटकार. जो 6 या षटकाराने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 46. जबरदस्त फटकेबाजी. आणि खरोखरच सांगायचं झालं तर मनीष आता स्वतः वैयक्तिक 25 धावावर फटकेबाजी करत आहेत. स्वतःच्या 25 धावा बांधून संघाची स्थिती मजबूत करून मनीष मैदानामध्ये अजूनपर्यंत उभा. पाहूया या चेंडूचा समाचार. हा मात्र निर्धाव चेंडू काढण्यामध्ये जितू यशस्वी. तसेच चेतन मडवी यांनी सुद्धा आमच्या मंडळासाठी 500 रुपयाची देणगी केलेली आहे. अजून देणगी देत राहा. देणाऱ्यांचे हात घेत जा आणि मयुरसकडे जमा करत जा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. अशा रीतीने सर्वांनी दान धर्म म्हणून कमिटीला एक मजबूत स्थिती म्हणून दान करत जा आणि पावती मारत जा. पुन्हा एकदा जितू यांनी चांगली गोलंदाजी केली. शेवटची 4थं षटक घेऊन जितू यांच्या खांद्यावर तुडुंबाडीचं ओझं घेऊन धावसंख्या 46 झालेली असताना पुन्हा एकदा जितू भेदक मारी करताना. पुन्हा एकदा जितू 10-12 पावलांचा स्टार्ट. राईट मोर्द मारा करतोय. पुन्हा एकदा मनीषाने मारलेला फटका. एका धावेसाठी एक जितू यांनी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. तू मै मध्ये विकेट गमवून बसलेला आहे विकी आणि मला वाटतं स्टार्ट घेतलेली आहे ती मनीष आंबटकर यांनी. मनीषाने माहित आहे समोरचा संघ एक तुल्यबल्य संघ आहे. तुडुंबाडी संघ मसला तालुक्यातील नंबर 1 संघ. त्यांना संघा धावांचा डोंगर उभा करून ठेवावा लागेल तरच यश आपल्या हाती लागू शकते. मनीषला चांगल्या रीती माहिती आहे. आणि पुढच्या सामन्याचे दोन्ही संघनायक लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे. दिघी विरुद्ध राणीची वाडी तला या दोन्ही कर्णधारांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे ही नम्र विनंती. पुन्हा एकदा 4थ्या षटकातील आता शेवटचा चेंडू घेऊन मनीष आणि जितू यांच्यामध्ये लढत. जितू चलच्या काय रायठम ओरदा मारा करतो. मला वाटतं मनीषाने मारलेला फटका. 2 खेळाडू क्षेत्रकाच्या हातात सरळ चेंडून मला आता झेल सोडलेला आहे.
झेल सोडलेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या होते 49. जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 50 धावेंची गरज. 24 गेंदे 50 रन तुरुंबाळी संघाला. प्रसाद आंबटकर यांनी आमच्या मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी केली आहे. तसेच चंद्रकांत पद्मा चव्हाण 500, नारायण पद्मा चव्हाण 1000, जयवंत नागुडकर 500, चंद्रकांत नारायण कारभारी 500, कुशा चांगा गर्जा 2000, भास्कर सीताराम बानकोटकर 1000, महिला मंडळ अध्यक्ष वनिता भास्कर बानकोटकर 1000, रघुनाथ रामचंद्र बानकोटकर 1000, प्रलय आंबटकर 1000, मुरलीधर पांडुरंग घागरी 1000, नरेंद्र पांडुरंग घागरी 1000, संदेश भंडारी 1000, रमेश गिदी 21, 2100, भालचंद्र आगरकर 501, पद्मा जयराम मोन्नाक 500, नाशिकेश सुरती 500, कैलास गिदी 5000, धनंजय तिसरा प्राइज दिलेला आहे 5000 कैलास गिदी याने. तसेच धनंजय गिदी 2500, सीताराम आगरकर 500, बबन शेखजी 500, गोल्डन ग्रुप 1000, मोरिया ग्रुप जनार्दन रामा आगरकर 100, भोला जयस्वाल 500, श्री बाळ गणेश क 1000, लक्ष्मण जाया कुणबी 1000, गजानन भटीकर 500, माऊली ग्रुप राजपुरी 500, प्रवीण खोपटकर 500, महेश मोठीबुवा 101, साई कृष्णा प्रिशिरीज 501, नरहरी गिदी 1000, प्रमोद कुडगावकर 2100 रुपये, भास्कर कुडगावकर 500, अशोक कुडगावकर 200, सहादेव मोन्नाक 500, दामोदर बानकोटकर 1000, अन्नदानासाठी चंद्रकांत मोन्नाक 500, मंगेश कुंभी 500, विजय गिदी 1100, स्वप्नील गर्जा 200, विलास मधुकर कुंभी 2000, हेमंत गीते 2000, तुषार गीते 501, नमित गिदी 1000, नागेश आंबटकर 500, रोहित गिदी 3000, भुनेश करसेकर 300, विघ्नेश दिगीकर 500, लोचनी बानकोटकर प्रथम जे किट असतं लागणारे मेडिकल किट असतं ते देण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना दिघी वर्सेस राणेची वाडी तला. चला सीताराम आगरकर दुसऱ्या इनिंगचं धावतं समालोचन करतील. लाईव्ह कॉमेंट्री, लाईव्ह क्रिकेट. सीताराम आगरकर मॅन फ्रॉम राजपुरी. तसेच पुढील देणगीदार दिलीप आगडकर 1000 रुपये, तसेच रवींद्र निगुटकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपये मंडळासाठी मंडळ त्यांचे आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. गुणलेखक इथे तटस्थ आहेत. कोणाचा काय असेल ते पाठीमागून या, आपला डिस्कशन करून घ्या. आता जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 50 धावेची गरज. सीताराम सर, सीताराम इकडे या बाजूला. सीताराम हे तर या. हॅलो हॅलो
आणि पुढील हॅलो. सामन्याचं धावतो समालोचन करतील लाईव्ह क्रिकेट लाईव्ह कॉमेंट्री सीताराम आगरकर मॅन फॉर्म राजपुरी. श्री बालगणेश क्रिकेट मंडळ राजपुरी रहिवासी मुंबई यांच्या वतीने आयोजन चालू आहे आणि पहिलाच सामना या ठिकाणी चालू आहे. जय गणेश राजपुरी विरुद्ध तुरुंबाडी. पहिल्या 4 षटकांचा सामना चालू असताना 4 षटकांचा समाचार घेताना धावसंख्या झालेली आहे 49. जिंकण्यासाठी 50 धावांचं पहिलं षटक टाकण्यासाठी अविनाश यांचा पहिला चेंडू निर्धाव. तर माहिती आहे की आयकॉन खेळाडू आहे. आपण जरी 50 धावांचं आव्हान ठेवलं असलं तरी पण सुद्धा एक तुल्यबल्ल संघ असा हा मसाला तालुक्यातील तुरुंबाडी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट चांगला चेंडू. हॅलो. चांगला चेंडू त्या ठिकाणी पॅडवरती आदळलेला धावफलक जिथल्या तिथे धावफलक बिनबाद 50 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे जय गणेश संघाने तुरुंबाडी संघासमोर. चांगले अटीतटीची झुंज मैदानात पाहायला मिळणार आहे. सर्व रसिक प्रेक्षकांना सूचना आहे मान्यवर मंडळी असतील प्रत्येक गावातून आलेले सर्व तसेच राजपुरी येथून आलेले सर्व मान्यवर मंडळी पंचमंडळी सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी कोणी व्यासपीठावरती यायचा आहे. चांगला चेंडूचा समाचार लॉंगॉनच्या दिशेने चेंडू आणि हा चेंडू त्या ठिकाणी नैसर्गिक अडथळा आल्यामुळे एकाच धावावरती 4 धावा होत्या परंतु विद्युतच्या खांबावरती चेंडू आदळलेला 1 धाव. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 2. 50 धावांचं आव्हान आहे. स्ट्राईक सांभाळतोय यश. नॉन स्ट्राईकला आहे मनीष. गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू यारकर असा चेंडू अभ्यासपूर्व भात्यातून निघालेला चेंडू अविनाश याचा परंतु तत्पूर्वी रनिंग द बिटवीन अशा प्रकारची एक चोरटी धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. 3री धाव 3 धावा बिनबाद 3. पहिलं षटक चालू आहे. 4 षटकामध्ये जय गणेश राजपुरी संघाने 50 धावांचं आव्हान ब्रेवलेलं आहे. 49 धावा काढल्या परंतु 50 धावा जिंकण्यासाठी आव्हान आहे. 48 चेंडू 50 धावा. पुढचा चेंडू तसेच ब्रिजेश दिघीकर यांच्याकडून सुद्धा मंडळास 1000 रुपयाची देणगी द्यायला मंडळाचे आभारी आहे. ऋणी आहे. धन्यवाद. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण वेदांत याच्या हातातून चेंडू मिडॉनच्या दिशेला उभा असलेला क्षेत्ररक्षण करतोय. वेदांत हातामधून चेंडू निसटला. 1 धाव तत्पूर्वी फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झालेल्या 4. आणि ह्या षटकातला शेवटचा चेंडू अविनाश पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. चेंडू टाकण्यासाठी तयार. मात्र चांगलं सरळ दिशेने कटवलेलं आहे परंतु तेवढंच चांगलं आणि हा कॅच झालेला आहे. चांगला झेल झालेला आहे. स्वतः अविनाशाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलेला आहे आणि हा पहिलाच धक्का तुरुंबाडी संघाला यशाच्या स्वरूपात. आणि धावसंख्या झालेली आहे 1 बाद 4. हे पहिलं षटक पूर्ण झाले. आता मात्र जिंकण्यासाठी 36 चेंडू 46 धावा. 18 चेंडू 46 धावा. चांगली फलंदाजी सुरुवातीला केली जय गणेश संघाने. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी चालू होते परंतु मनीष याने एक आक्रमक पवित्रा धारण केला. या ठिकाणी ऊन तापत गेलं त्याचप्रमाणे मनीष यांचे बॅट सुद्धा तापले आणि चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत 28 धावसंख्या स्वतः उभारून संघासाठी 49 धावांचं योगदान एक करून ठेवलेलं आहे. चांगली मजबूत स्थिती मनीष याने. आणि पहिल्या षटकाचा समाचार घेताना तुरुंबाडी संघाला मात्र पहिलाच एक धक्का भेटलेला आहे. यशाच्या स्वरूपात धावसंख्या 4. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान. दुसरं षटक टाकण्यासाठी कर्णधाराने कोणाच्या खांद्यावरती धुरा सोपवतोय. कारण अष्टपैलू खेळाडू जय गणेश संघाकडे सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांचं नाव आहे तो मनीष. मगाशी चांगली फलंदाजी करताना 28 धावसंख्या चौकार आणि षटकारांची एक आतषबाजी केली मैदानावरती. यशवंतराव चव्हाण मैदान नवी मुंबई येथे
आणि हा मात्र हवेत चेंडू आहे. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आहेत आणि हा मात्र झेल वेदांत याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलेला आहे. आता मात्र बाद होऊन तंबूमध्ये परततोय मनीष. 2 धावसंख्या ते बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या आहे 2 बाद 4. उत्कृष्ट गुणलेखक या ठिकाणी सतीश आगरकर आहे, मंगेश खरसईकर आहे. टीम मधून आम्हाला 12वा खेळाडू तुरुंबाडी संघाकडून राजू. मनीष याचा पुढचा चेंडू. पहिल्याच सामन्याचा आनंद लुटताना श्री बाल गणेश धर्मदाय फंड मुंबई अध्यक्ष विलास मधुकर कुणबी, तसेच श्री बाल गणेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रमेश नारायण गिरी, प्रसाद आंबटकर, प्रलय आंबटकर, मुरलीधर घागरी, महादेव कोळी समाज राजपुरीचे सेक्रेटरी, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटत आहेत. मनीषाचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू, पण चेंडूला गती आहे, भरपूर गती आहे, त्यामुळे मारण्याचा प्रयत्न हुकला. बॅट हवेत आहे, धावफलक जिथल्या तिथे आहे. 2 बाद 4. 2 बाद 4. दुसरं षटक चालू आहे. 24 चेंडूमध्ये 50 धावांचं आव्हान ठेवलं. पुढचा चेंडू मनीषाचा. तशाच प्रकारचा चेंडू आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चेंडूला दिशा आहे, गती आहे, भरपूर गती आहे. मनीष हा 10-12 पावलांचा स्टार्ट करतोय, परंतु एक वेगळी दिशा, एक वेगळी गती चेंडूच्या पाठीमागे राखतोय की फलंदाजाला जखडून ठेवण्यासाठी. त्याला माहिती आहे की तुल्यबल्य संघ असा आहे आणि स्ट्राईक सांभाळतोय विजय याच्या बॅटीतून निघालेल्या डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेच्या दिशेने धावसंख्या पोचते 5. 5 लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंडवर प्रोग्रेस. पॅवलिन एनसाईन करून मारा आहे तो मनीषाचा एक आयकॉन खेळाडू आहे. जय गणेश संघाकडे एक लाभलेला एक छोटासा खेळाडू आहे, कमी उंचीचा खेळाडू आहे, पण तो महान कीर्ती महान आहे त्याची असा. आणि हा मात्र आता लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु चांगले क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या आसपास झालं आहे. एकाच धावावरती समाधान मानावं लागणार. संघाची धावसंख्या 6. 2 बाद 6. दुसरं षटक चालू आहे. तर मात्र चांगली फटकेबाजी करायची असेल, जर धावांचा पाठलाग करायचा असेल विजयाला, तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करायची. आणि चांगला यारकर असा चेंडू तिथल्या तिथे, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ह्या 2 धावा पूर्ण झालेल्या. संघाची धावसंख्या झाली 2 बाद 8. आणि दुसरं षटक सुद्धा संपलेलं आहे. 8 लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर कंप्लीट. राईट अँड राऊंड द विकेटचा मारा होता मनीषांचा, एक आयकॉन अष्टपैली ज्याच्याकडे ख्याती आहे. तसेच आमच्या महादेव कोळी समाजाचे ग्रामस्थ पुरुषोत्तम बानकोटकर यांचं सुद्धा या व्यासपीठावरती क्रिकेट खेळाच्या व्यासपीठावरती आगमन झालेलं. त्यांचं सुद्धा शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री बालगणेश क्रिकेट मंडळ मुंबई रहिवाशी यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी धावसंख्या झालेली 8 आणि 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. स्ट्राईक सांभाळतो विजय. 3रे षटक टाकण्यासाठी जय गणेश संघाकडून रुद्राक्ष. 10-12 पावलांचा स्टार्ट आहे. 12 चेंडू. पहिला चेंडूचा समाचार पावा. चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू आहे. निर्धावसा विजयाची बॅट हवेत गेलेली आहे. मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे विजयाचा, परंतु विजय याला आता मात्र बांधून ठेवण्यासाठी पहिल्याच चेंडूमध्ये रुद्राक्ष यशस्वी ठरला आहे. आता मात्र 11 चेंडू 42 धावा जिंकण्यासाठी. एका पाठोपाठ एक असे चांगले गोलंदाज सुद्धा जय गणेश संघाकडे आहे. जय गणेश राजपुरी संघाकडे मग अशी प्रथम फलंदाजी करताना चौकार आणि षटकारांची आतषबाजी मैदानात केली होती रुद्राक्ष. आता मात्र खराब चेंडू, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, वाईट करार केलेल्या पंचाने अवांतर धावेने 1 धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या
9, 2 बाद 9, तिसरं षटक चालू आहे. विजय याला आता मात्र आक्रमक पवित्रा धारण करायचा आहे. जर धाव संख्यांचा पाठलाग करायचा असेल, आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने चांगलं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषेच्या आसपास अडवलेला आहे. तत्पूर्वी फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 11, डबल फिगरमध्ये गेलेल्या आहे. 11 लॉस ऑफ 2 विकेट अँड 4 प्रोग्रेस राईट हँड राऊंड द विकेट असा मारा आहे रुद्राक्षयाचा. चांगली संघासाठी गोलंदाजी करतोय, परंतु आता मात्र विजयाला 2 आणि 1 धावेचे नाही तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करायची आहे. धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर चांगलं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण हा मात्र चांगला पवन यांनी स्वतः थ्रो केला आणि रनआउट. विजय हा रनआउट होऊन तंबूमध्ये परततोय. थोडीशी चिंता, अस्वस्थता तुरुंबाडी संघाच्या खेळाडू कक्षामध्ये एक अस्वस्थता पसरलेली आहे की एक होतकरू खेळाडू जो आतषबाजी करतो चौकार आणि षटकारांची विजय तंबूमध्ये परतत आहेत. 2, तिसरा धक्का विजयाच्या स्वरूपात. जागा घेण्यासाठी सूरज. तिसरं षटक चालू आहे जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. भरपूर मोठं टार्गेट आहे समोर. आव्हान भरपूर आहे. पुढचा चेंडू रुद्राक्षाचा चेंडू जेवढा धावतोय तेवढीच चेंडूला गती देतोय. कधी गती कमी करतोय, कधी चेंडूला उंची देतोय. हे त्याला माहिती आहे. समोरचा संघसुद्धा तुल्यबल्य आहे की शेवटच्या षटकात 6 चेंडूंचा समाचार घेताना सुद्धा विजयश्री खेचून आणणारा असा संघ तुरुंबाडी, परंतु आता धावसंख्येसाठी झगडतोय. मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे झेल झालेला आहे. अविनाश स्वतः याच्या चेंडू हातामध्ये स्थिरावलेला आहे. पुन्हा एकदा जिंकण्यासाठी 7 चेंडू 39 धावांचं भलं मोठं आव्हान आता मात्र उभं राहिलेलं आहे. एक चांगले आता या ठिकाणी डोकं शांत ठेवून नाही, डोकं धुवून तापलेलं आहे. तर त्याचप्रमाणे आपली फटकेबाजी सुद्धा बॅट तापवायची आहे. तुरुंबाडी संघाचा एक होतकरू प्रेम स्ट्राईक सांभाळतोय आणि शेवटचा चेंडू रुद्राक्षयाचा शेवटचा चेंडू राईट राऊंड द विकेट मारा. हा मात्र चेंडू बॉडीवरती आदळला आणि हे षटक संपले. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 39 धावा. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे जरी षटकार खेचला तरी सुद्धा पाहूया मध्येच वाईट किंवा नो बॉल जाऊ शकतोय. 6 चेंडू 39 धावांचं आव्हान आहे. मजबूत अशा स्थितीमध्ये बलाढ्य संघ ज्याची ख्याती आहे रायगडमध्ये असा जय गणेश संघ यशवंतराव चव्हाण नवी मुंबई मैदानावरती पहिलंच सामन्याचा या ठिकाणी रसिक प्रेक्षकांना आनंद लुटू देत आहेत. खेळाडू मगाशी फलंदाजी करताना चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. चौथं षटक टाकण्यासाठी हा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. 5 चेंडू 39 धावा. त्या ठिकाणी जोरदार अपील झालेल्या एसटी रक्षकांनी चेंडू एसटीला लावलेला, परंतु जोरदार अपील तटस्थ पंच त्या ठिकाणी घनश्याम आंबटकर, मेन पंच दीपेश गिदी यांनी ती अपील फेटाळून लावली. 5 चेंडू 39 धावा. पुढचा चेंडू विक्की रक्षक जय गणेश राजपुरी संघाचा रक्षक जो नेहमी शेवटचे षटक टाकतो आणि संघासाठी रक्षक म्हणून ठरतो असा रक्षक मैदानात. परंतु आता मात्र बॅट तापवायचे आहेत. रक्षक याचा पुढचा चेंडू हा टप्प्याचा चेंडू आहे. मारण्याचा प्रयत्न पुन्हा डिक्लेअर झोनमध्ये जाणार. डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेच्या दिशेने संघाची धावसंख्या पोचते 12. आता मात्र जिंकण्यासाठी
4 चेंडू 38 धावा. यानंतर होणारा सामना लगेच आम्ही नाव पुकार झालेले आहे, त्यांनी लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रत्येक संघासाठी सूचना असेल की चालू सामन्याच्या मध्यंतरापूर्वीच नाणेफेकीसाठी यायचं आहे. रक्षक याचा पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत आहे, सीमारेषेच्या आसपास मनोहर आहे, मणी आहे, मण्याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलेला आहे. पुन्हा एक धक्का तुरुंबाडी संघाला. सूरज हा बाद होऊन तंबूमध्ये परतत आहे. संघाची धावसंख्या आहे फक्त 13 आणि 13 धावसंख्येवरती एक तुल्यबल्य असा तुरुंबाडी संघ नावाजलेला संघ या ठिकाणी मुंबईमध्ये मैदान गाजवतो. नेहमी मसला तालुक्यात त्यांचा खेळ चांगला आहे, परंतु आता या ठिकाणी पडझड झालेले आहे. सांगू शकत नाही. क्रिकेट असा खेळ आहे की जो खेळ अनिश्चितताओं का खेळ, ज्याचं ख्याती असा क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं हे सांगू शकत नाही. अजूनपर्यंत एक षटकार किंवा चौकार गेलेला नाही असे या ठिकाणी क्षेत्ररक्षण जय गणेश संघा. पुढचा रक्षक चेंडू, तशाच प्रकारचा चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू 37 धावा. फार मोठं आव्हान आहे, परंतु चांगल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी तुरुंबाडी संघाने सुद्धा केलेलं आहे. पुढचा चेंडू रक्षक याचा आणि हा मात्र हवेत चेंडू आहे. उंचावरून 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे पवन याच्या हातामध्ये चेंडू. पवन याने एक चांगला झेल, उंचावरून जाणारा झेल टिपलेला आहे. पुन्हा एक धक्का आणि आता मात्र एक चेंडू 37 धावा. आणि यानंतर होणारा सामना लगेच चालू होणार आहे. नाणेफेक करून घ्यायचं आहे मान्यवरांच्या असे या ठिकाणी. दुसऱ्या सामन्यासाठी नाणेफेक सन्माननीय मुरलीधर पांडुरंग घागरी, सेक्रेटरी महादेव कोळी समाज राजपुरे यांच्या हस्ते नाणेफेक होईल. यानंतर समालोचन मंगेश कुणबी, मंगेश खरसईकर. आलेल्या दोन्ही संघाने जे संघ येतील त्याने कॉल करायचा आहे आमच्या दिनेश पाटीलला की आम्ही आलो आहोत. चला, दोन्ही संघाचे कर्णधार तुरुंबाडी वर्सेस जय गणेश, दोन्ही कर्णधारांनी व्यासपीठावर यायचं आहे. जिंकणाऱ्या संघाचं अभिनंदन आणि हारणाऱ्या संघाला बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट टाइमला आपलं लक पुन्हा आजमावा तो नक्की यशस्वी ठरेल. चला, तुरुंबाडी संघाचा कर्णधार आणि जय गणेश संघाने दाखवून दिलं की आम्ही नंबर 1 का आहोत. जय गणेश संघाने खरोखरच दाखवून दिलं की आम्ही नंबर 1 का आहोत, कारण की चालू चावण्यामध्ये त्यांनी त्यांच्या गोलंदाजांनी एकही चौकार का षटकार खाल्ला नाही. वेल डन, वेल डन. जय गणेश संघ खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. चला, तुरुंबाडी संघाचा कर्णधार तसेच जय गणेश संघाचा कर्णधार तुरुंबाडी संघाचा हार्दिक अभिनंदन. पहिल्या फेरीत गारज झालेले आहेत आमच्या समाजाचे सेक्रेटरी मुरलीधर घागरी यांच्या हस्ते आमच्या कुल ज्ञाती बांधव